In the last lecture, we have already discussed about the connective tissue and the classification of connective tissue. We have classified the connective tissue into four types. That is, one is the connective tissue proper, also called as loose connective tissue. Second type is dense connective tissue. Third type is supporting connective tissue, and the fourth type, that is the fluid connective tissue. Now, today we are going to study about the loose connective tissue, also called as the connective tissue proper. Now, लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं. याच्यामध्ये ज्या पेशी असतील, याच्यामध्ये ज्या सेल्स असतील, ह्या लूजली अरेंज असतील, म्हणजे दोन पेशींच्या मधामध्ये भरपूर तुम्हाला जागा दिसेल. देर इज मच इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट बिटवीन द टू सेल. आता या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, ही पेशी आहे, ही सुद्धा एक सेल आहे. ह्या ज्या सेल्स आहेत यांच्यामध्ये स्पेस भरपूर तुम्हाला दिसेल. देर इज मच स्पेस प्रेझेंट बिटवीन दिस सेल्स. हेन्स दिस सेल्स आर लूजली अरेंज. म्हणजे या सेल्स कशा आहेत, एकदम लूजली अरेंज आहेत. यांची मांडणी एकदम लूजली झाली आहे. मोकळ्या मोकळ्या ह्या सेल्स तुम्हाला बघायला भेटतील. म्हणून हा जो टिश्यू आहे याला आपण म्हणत असतो लूज कनेक्टिव्ह टिश्यू. मग आता सेल्स अँड फायबर्स आर लूजली प्रेझेंट इन द मॅट्रिक्स. आता हा आपल्याला एक टिश्यू बघायला भेटतो आहे, हा आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यामध्ये तुम्हाला काही सेल मी इथे दाखवल्या पहा, वेगवेगळ्या रंगाच्या, काही ग्रीन कलरमध्ये दाखवल्या, काही रेडमध्ये दाखवल्या, काही ब्लॅक, काही ब्लूमध्ये. या ज्या सेल्स आहेत त्याचबरोबर काही फायबर तुम्हाला दाखवले बा इथे, काही फायबर तुम्हाला दाखवले, काही बंडलमध्ये दाखवले, काही ब्लू कलरमध्ये तुम्हाला मी इथे फायबर दाखवले. मग फायबर्स आणि काही पेशी कुठे प्रेझेंट दिसतात, तर हे जे सबस्टन्स तुम्हाला दिसेल, हे पाहिजे ब्लॅक स्पॉट जे तुम्ही इथे बघता आहे, याला आपण म्हणत असतो मॅट्रिक्स. याला आपण म्हणत असतो मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय बघायला भेटते, सेल्स अँड फायबर्स प्रेझेंट इन द मॅट्रिक्स. हे जे सबस्टन्स आहे बघा, हा सायटोप्लाझम सारखा दिसणारा सबस्टन्स आहे. हे जे डॉट डॉट तुम्हाला दिसतं आहे ब्लॅक, हे आहे सायटोप्लाझम सारखा सबस्टन्स, म्हणजे याच्यामध्ये फ्लूड आहे. आणि हा जो सबस्टन्स आहे हा जेली सारखा आहे. हे जे डॉट डॉट हा जो लिक्विड पार्ट आहे हा सेमी सॉलिड आहे, जेली सारखा विस्कस आहे, घट्ट पार्ट तुम्हाला दिसेल. मग आता याच्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये तुम्हाला काय बघायला भेटते बघा, सेल्स अँड फायबर्स आर लूजली प्रेझेंट इन द मॅट्रिक्स. मॅट्रिक्स इज द सेमी सॉलिड विस्कस सबस्टन्स. मॅट्रिक्स काय आहे, हा सेमी सॉलिड आहे. हे जे ब्लॅक स्पॉट आहे हे काय आहे, सायटोप्लाझम सारखा सबस्टन्स आहे आणि जेलीसारखा आहे. जेली कशी दिसते तुम्हाला, विस्कस दिसते, घट्ट दिसते, तसा हा जो सबस्टन्स आहे याला आपण म्हणतो मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सच्या आतमध्ये तुम्हाला बघायला भेटतात काही पेशी आणि काही फायबर्स, काही तंतू तुम्हाला बघायला भेटतात. ठीक आहे. मग आता टाईप्स ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यूचे दोन प्रकार. पहिला प्रकार आहे ॲरिओलार टिश्यू, दुसरा प्रकार आहे ॲडिपोज टिश्यू. द फर्स्ट टाईप ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू इज ॲरिओलार टिश्यू अँड द सेकंड टाईप इज कॉल्ड ॲज ॲडिपोज टिश्यू. नाव लेट स्टार्ट दी ॲरिओलार टिश्यू. आता आपण ॲरिओलार टिश्यू काय असते, दिस डायग्राम शोज दी स्ट्रक्चर ऑफ ॲरिओलार टिश्यू. ॲरिओलार टिश्यू कसा दिसतो याची रचना तुम्हाला या डायग्राममध्ये बघायला भेटेल. मग आता काय बघायला भेटते बघा, याच्यामध्ये किती प्रकारच्या पेशी दिसतात याच्यामध्ये बघा बरं. ही ग्रीन कलरची एक प्रकार दिसतो, रेड कलरची एक सेल दिसते, ब्लू कलरची एक दिसते, ब्लॅक कलरची एक दिसते. म्हणजे 4 प्रकारच्या पेशी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. आता काही फायबर्स बघा, काही तंतू तुम्हाला बघायला भेटतात. हे काही तंतू दिसतात बंडलमध्ये प्रेझेंट, काही गुच्छामध्ये हे असे तंतू बघायला भेटतात. काही हे निळ्या कलरचे तंतू तुम्हाला बघायला भेटतात, म्हणजे फायबर्स. मग आता हा असा टिश्यू आहे ज्याच्यामध्ये 4 प्रकारच्या पेशी तुम्हाला बघायला भेटतील, त्याचबरोबर 2 प्रकारचे फायबर बघायला भेटतील. हे इथे तुम्हाला ब्लॅक कलरचे फायबर मी दाखवले, ठीक आहे, बंडलमध्ये प्रेझेंट आहे. हे ब्लू कलरचे फायबर दाखवले, हे वेगवेगळे सेपरेट प्रेझेंट आहेत. मग आता हा असा टिश्यू आहे ॲरिओलार टिश्यू. मग ॲरिओलार टिश्यू हा असा टिश्यू आहे ज्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या सेल्स आहेत, 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल दिसतील, त्याचबरोबर 2 वेगवेगळ्या प्रकारचे फायबर्स तुम्हाला बघायला भेटतील. असा जो टिश्यू आहे त्याला आपण म्हणतो ॲरिओलार टिश्यू. मग आता ॲरिओलार टिश्यूमध्ये पहिलं वाक्य, इट कन्सिस्ट ऑफ 4 टाइप्स ऑफ सेल्स अँड 2 टाइप्स ऑफ फायबर्स प्रेझेंट इन मॅट्रिक्स. हे जे मॅट्रिक्स आहे, सेमी सॉलिड सबस्टन्स जो आहे सायटोप्लाझम सारखा, फ्लूड सारखा, त्या फ्लूडमध्ये तुम्हाला 4 प्रकारच्या पेशी त्याचबरोबर 2 प्रकारचे फायबर बघायला भेटतील.
तर हा जो टिश्यू आहे याला आपण म्हणतो ॲरिओलर टिश्यू. मग आता दुसरा पॉईंट बघा, याच्यातल्या प्रत्येक सेलचं नाव आता आपण जाणून घेऊया. ठीक आहे, मग आता नाव देतो मी. हा जो पार्ट आहे आता फ्लूइडसारखा सेमी सॉलिड, याला आपण म्हणूया मॅट्रिक्स. सेमी सॉलिड पार्ट, सायटोप्लाझमसारखा दिसणारा सेमी सॉलिड पार्ट, त्याला आपण नाव दिलं मॅट्रिक्स. त्याच्यानंतर या ज्या ग्रीन कलरच्या सेल आहेत यांना मी नाव देतो फायब्रोब्लास्ट सेल. ग्रीन कलरच्या ज्या सेल असतील यांचं नाव फायब्रोब्लास्ट सेल. ठीक आहे, एका सेलची ओळख झाली. आता दुसरी सेल बघा, सेकंड सेल. दिस सेल इज कॉल्ड ॲज मॅक्रोफेज. मग आता या रेड कलरच्या सेल मी दाखवल्या यांना म्हणायचं मॅक्रोफेज. त्याच्यानंतर ही एक सेल दाखवली इथे, हिला म्हणायचं ॲडिपोसाइट ऑर फॅट सेल. ही जी पेशी आहे याच्या आतमध्ये फॅट स्टोअर करते, फॅटचा मॉलिक्यूल स्टोअर करते, याच्यामध्ये ही फॅट साचवते, फॅटचं स्टोरेज करत असते ही सेल, म्हणून हिला नाव देतो आपण ॲडिपोसाइट. मग तिसरी पेशी माहीत झाली. राहिली आता ही चौथी ब्लू कलरमध्ये, हिचं नाव आहे मास्ट सेल. इट इज अ मास्ट सेल, तिचं नाव आहे मास्ट सेल. मग आता 4 सेल तुम्हाला माहिती झालं डायग्राममध्ये बघा. एकाचं नाव आहे फायब्रोब्लास्ट सेल, दुसऱ्याचं नाव आहे मॅक्रोफेज, तिसरी आहे ॲडिपोसाइट, चौथी आहे मास्ट सेल. ठीक आहे, 4 सेलचे नाव माहीत झाले. आता या फायबरला नाव देऊया आपण. हे जे बंडलमध्ये प्रेझेंट दिसत आहेत फायबर, हा जो गुच्छ दिसतो आहे तुम्हाला फायबरचा, यांना म्हणायचं कोलॅजन फायबर और व्हाईट फायबर्स. त्यांना म्हणायचं कोलॅजन फायबर और व्हाईट फायबर. आता हे एक फायबर तुम्हाला सिंगली प्रेझेंट दिसत आहेत, यांना म्हणायचं इलास्टिक फायबर और इलास्टिन फायबर. ठीक आहे, आता एक रेड आणि एक ब्लू डॉट तुम्हाला इथे बघायला भेटतो बघा. रेड अँड ब्लू, रेड अँड ब्लू, रेड अँड ब्लू डॉट तुम्हाला इथे बघायला भेटतो आहे. हे काय आहेत? दीज आर ब्लड वेसल, रक्तवाहिन्या आहेत त्या. रेड असेल आर्टरी, ब्लू असेल व्हेन, तर याला तुम्ही नाव देऊ शकता आर्टरी अँड व्हेन म्हणजे ब्लड वेसल. मग आता हा जो टिश्यू आहे याला आपण म्हणतो ॲरिओलर टिश्यू. मग बघा आता कोणत्या कोणत्या सेल. पहिल्या सेलबद्दल बोलू आपण, फायब्रोब्लास्ट. फायब्रोब्लास्ट सेलबद्दल आपण आता इन्फॉर्मेशन लिहूया. मग आता फायब्रोब्लास्ट सेल कशी दिसते बघा. याचा आकार कसा दिसतो आहे, याला अनेक ब्रांचेस बघायला दिसतात बघा. ही एक ब्रांच, ही एक ब्रांच, म्हणजे या ब्रांचिंग प्रोसेसेस. जसं आपण बोन्स बघितले होते, बोन्सला काय असतात, प्रोसेसेस असतात. काही उंचवटे बघायला भेटतात, काही प्रोजेक्शन बघायला भेटतात. तसे या सेलला काही प्रोजेक्शन बघायला भेटतात तुम्हाला बघा. हे एक प्रोजेक्शन आहे, हे एक प्रोजेक्शन आहे. म्हणजे ह्या अशा पेशी आहेत ज्याला अनेक ब्रांचिंग प्रोसेसेस आहेत, अनेक असे उंचवटे तुम्हाला बघायला भेटतील. मग या सेलला आपण म्हणतो फायब्रोब्लास्ट सेल. मग कशी दिसते ही. आता ही लार्ज सेल आहे, मोठी दिसते, या बाकी पेशींपेक्षा थोडी मोठी दिसते. आणि ही जी सेल आहे ही मागून पुढून फ्लॅट असते. ठीक आहे, ही सेल वरून खालून मागून पुढून कशी असते, फ्लॅट असते. मग आता फायब्रोब्लास्ट सेलचे कॅरेक्टरिस्टिक काय बघा. इट इज लार्ज, मोठी दिसते ती, लार्ज, हॅविंग मल्टिपल ब्रांचिंग प्रोसेसेस. याच्यामध्ये तुम्हाला अनेक ब्रांचिंग प्रोसेसेस बघायला भेटत आहेत, अनेक उंचवटे बघायला भेटत आहेत फांद्यांसारखे. ठीक आहे, हॅविंग मल्टिपल ब्रांचिंग प्रोसेसेस. आता ह्या ज्या फायब्रोब्लास्ट सेल आहेत यांच्या नावात बघा काय आहे. फायब्रो म्हणजे फायबर्स, ब्लास्ट म्हणजे तयार करणे. मग आता ब्लास्ट हा शब्द जिथे येतो बायोमध्ये, त्याचा अर्थ असतो तयार करणाऱ्या, जेनेसिस किंवा प्रिकर्सर सेल. ब्लास्ट सेल ह्या अशा सेल असतात त्यांना आपण म्हणत असतो प्रिकर्सर सेल, म्हणजे तयार करणाऱ्या, काहीतरी तयार करणाऱ्या सेल्स असतात त्यांना आपण म्हणत असतो ब्लास्ट सेल. जसं इरिथ्रोब्लास्ट RBC तयार करणारा सेल, ल्युकोब्लास्ट WBC तयार करणारा सेल, मेगाकॅरिओब्लास्ट मेगाकॅरिओसाइट्स थ्रोम्बोसाइट तयार करणारा सेल. तसं ऑस्टिओब्लास्ट बोनच्या पेशी तयार करणाऱ्या, कॉन्ड्रोब्लास्ट
कार्टिलेजच्या पेशी तयार करणाऱ्या पेशी, त्यांना म्हणायचं कॉन्ड्रोब्लास्ट. तसं फायब्रोब्लास्ट म्हणजे फायबर तयार करणाऱ्या पेशी. ठीक आहे. मग आता फायब्रोब्लास्ट सेल, मग ह्या सेल काय तयार करतात? दे प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ फायबर्स. मग कोणते कोणते फायबर्स तयार करतात ते? एक फायबर आहे त्याला म्हणायचं, हे बंडलमध्ये दिसणारे यांना म्हणायचं कोलॅजेन फायबर. आता कोलॅजेन फायबर यांना आपण व्हाईट फायबर सुद्धा म्हणतो. हे दिसायला कसे आहेत? व्हाईट कलरचे आहेत. ठीक आहे. दुसरे फायबर आहेत इलास्टिक फायबर किंवा इलास्टिन फायबर, आणि दिसण्यामध्ये हे दिसतात आपल्याला येलो कलरचे. मग याला आपण येलो फायबर सुद्धा म्हणत असतो. मग हे 2 प्रकारचे फायबर कोण तयार करते? फायब्रोब्लास्ट सेल. ठीक आहे. तिचं नावच आहे फायब्रोब्लास्ट. ब्लास्ट म्हणजे तयार करणे. काय तयार करणे? फायबर्स तयार करणे. मग 2 प्रकारचे फायबर तयार करते. ठीक आहे. एवढा कन्सेप्ट क्लिअर झाला. पहिली पेशी आपल्याला माहिती झाली. आता दुसरी पेशी घ्या. दुसऱ्या पेशीचं नाव आहे मॅक्रोफेज. आता मॅक्रोफेज ही रेड कलरची सेल तुम्हाला इथं मी दाखवलेली आहे. मॅक्रोफेजेस WBC सारखा प्रकार दिसतो हा. जी व्हाईट ब्लड सेल आहे आपली, ल्युकोसाईट आहे, त्या ल्युकोसाईटमध्ये एक प्रकार असतो बघा मॅक्रोफेजेस, जसं की मोनोसाईट. ठीक आहे. मोनोसाईटला आपण मॅक्रोफेजेस म्हणतो. तर मोनोसाईट सारखीच ही एक सेल दिसते, त्याला आपण म्हणतो मॅक्रोफेज. इट इज द मॉडिफाईड मोनोसाईट. तर आता ही जी मॅक्रोफेज आहे हिचा आकार थोडा मोठा असतो आणि हिचं काम असते फॅगोसायटोसिस. ही जी सेल असते ही काय करते? फॅगोसायटोसिस करते. म्हणजे काय? इथे बाहेर जर पॅथोजन प्रेझेंट असले, पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम, असे ऑर्गॅनिझम जे काय उत्पन्न करतात? आजार उत्पन्न करतात, अशा ऑर्गॅनिझमला आपण म्हणत असतो पॅथोजन. जसे की बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट्स, हे काय झाले? पॅथोजन. हे आजार उत्पन्न करतात. ठीक आहे. मग आता हे पॅथोजन यांना काय करते ही सेल? यांना आतमध्ये घेते, या पॅथोजनना आतमध्ये घेते आणि स्वतःच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज करते, स्वतःच्या सेल मेम्ब्रेनमध्ये बदल घडून आणते आणि या पॅथोजनला आतमध्ये घेते आणि त्यानंतर या पॅथोजनला एनक्लोज करून घेते आतमध्ये. पॅथोजनला आतमध्ये खाऊन टाकते ती. एनगल्फ करणे म्हणजे खाऊन टाकणे. मग मॅक्रोफेज काय करते? मॅक्रोफेज एनगल्फ द पॅथोजन. पॅथोजन जे असतात बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट यांना आतमध्ये घेते आणि त्यांना खाऊन टाकते. मग ही जी प्रोसेस आहे याला आपण म्हणत असतो फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे एनगल्फिंग ऑफ दी पॅथोजन. जे आजार उत्पन्न करणारे जे काही ऑर्गॅनिझम असतील, विषाणू असतील, जर्म्स असतील, यांना आतमध्ये घेणे, यांना खाऊन टाकणे, त्यालाच आपण म्हणत असतो फॅगोसायटोसिस. मग फॅगोसायटोसिस म्हणजे काय? इट इज दी एनगल्फिंग. एनगल्फिंग म्हणजे आतमध्ये घेणे आणि खाऊन टाकणे. खाऊन टाकणे म्हणजे डिस्ट्रॉय करणे. इट इज दी एनगल्फिंग ऑफ दी पॅथोजन कॉल्ड ॲज फॅगोसायटोसिस. मग आता मॅक्रोफेजेसचं फंक्शन काय आहे? मॅक्रोफेजेस ब्रिंग आउट दी फॅगोसायटोसिस. जर या टिश्यूमध्ये एखादा बॅक्टेरिया येऊन पडला, एखादा व्हायरस येऊन जर इथे जर इन्फेक्शन जर झालं, तर काय होते? याच्यातले जे मॅक्रोफेजेस आहे हे काय करतात? त्या बॅक्टेरियाला, त्या व्हायरसला काय करतात? खाऊन टाकतात, त्यांना डिस्ट्रॉय करून टाकतात. मग या प्रोसेसला आपण म्हणतो फॅगोसायटोसिस. मग आता दुसरी पेशी आपल्याला माहिती झाली मॅक्रोफेज. मॅक्रोफेज पेशीबद्दल आपल्याला माहिती झालं. त्याच्यानंतर ॲडिपोसाईट. ॲडिपोसाईटचा अर्थ फॅट. ॲडिपोज म्हणजे काय? फॅट स्टोअर्ड करणारा टिश्यू. साईट म्हणजे सेल. ज्याच्या शेवटी साईट येते त्याला आपण म्हणत असतो सेल. आणि ॲडिपो म्हणजे फॅट. म्हणजे ही अशी पेशी आहे जी स्वतःच्या आतमध्ये काय स्टोअर करते? काय साठवते? फॅट साठवते. ठीक आहे. फॅट साठवण्याचं काम करत असते ही पेशी, म्हणून हिला आपण म्हणतो ॲडिपोसाईट. मग आता ॲडिपोसाईट आहे आपली तिसरी पेशी. मग काय लिहिसाल याच्याबद्दल? ॲडिपोसाईट दीज आर द सेल विच स्टोअर्स दी फॅट. जे काय साठवतात? फॅट साठवतात. बस एवढंच त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती झालं. ठीक आहे. एवढीच माहिती त्यांच्याबद्दल सफिशियंट आहे. कोणती? ॲडिपोसाईट सेल्स स्टोअर्स दी फॅट. एवढं तुम्हाला माहिती झालं. ठीक आहे. चौथी सेल बघा, ब्लू कलरमध्ये दाखवली, हिचं नाव मास्ट सेल. मग आता ही जी सेल आहे मास्ट सेल, हिचं काय काम आहे? मास्ट सेल 2 प्रकारचे सबस्टन्स सिक्रेट करते. एक सिक्रेट करते हिस्टामाइन
दुसरा सिक्रेट करते हिपॅरिन. मास्ट सेल सिक्रेट्स टू सबस्टन्स, वन इज हिपॅरिन, अनादर इज हिस्टामाइन. हिपॅरिन ॲक्ट्स ॲज अ अँटीकोॲग्युलंट. हिपॅरिन काय म्हणून काम करतो? अँटीकोॲग्युलंट. म्हणजे काय की जे ब्लड असते, वाहणारं जे रक्त आहे रक्तवाहिनीमधलं, ब्लड व्हेसलमधलं जे वाहणारं रक्त असते, धावणारं जे रक्त असते रक्तवाहिनीमधलं, त्याला गोठू नाही देत, त्याला गोठू न देणे, त्याचं काम असते हिपॅरिनचं. अँटी म्हणजे विरुद्ध, कोॲग्युलेंट म्हणजे गोठणे, अँटीकोॲग्युलंट रक्ताला गोठू नाही द्यायचं. कोणत्या रक्ताला? जे वाहतं रक्त आहे. कशामधून वाहणारं रक्त? ब्लड व्हेसलमधून. आर्टरीमधून वाहणारं किंवा वेनमधून वाहणारं जे रक्त असेल त्याला गोठू न देणे, हे काम असते हिपॅरिनचं. मग हिपॅरिन कोण सिक्रेट करते? मास्ट सेल. दुसरा सबस्टन्स हिस्टामाइन. आता हिस्टामाइन हा असा केमिकल सबस्टन्स आहे जो सिक्रेट होत असतो जेव्हा एखादा ॲलर्जन आपल्या शरीराच्या आतमध्ये येत असतो. ॲलर्जन म्हणजे काय? असा सबस्टन्स जो आपल्यामध्ये एखादी ॲलर्जी तयार करतो आहे. ॲलर्जी म्हणजेच काय? हायपर सेन्सिटिव्हिटी. आपल्या शरीराची हायपर ॲक्शन, एखादी गोष्ट हायपर होणे म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी वाढणे, त्याला आपण म्हणतो ॲलर्जी. हायपर सेन्सिटिव्हिटी, अतिसंवेदनशीलता, त्याला आपण म्हणतो ॲलर्जी. म्हणजे कसं बघा, हा हिस्टामाइन काय करतो? केव्हा रिलीज होत असतो? जेव्हा एखादा डस्ट पार्टिकल, जसं तुम्ही रस्त्याने जात आहात, एखादी मोठी बस तिथून गेली आणि धूळ जर उडाली आणि ही धूळ जर आपल्या नोजमध्ये जर गेली तर आपल्याला लगेच शिंका येतात. मग ही डस्ट काय झाली? डस्ट इज द ॲलर्जन. डस्टमुळे तुम्हाला ॲलर्जी झाली. मग ॲलर्जीमुळे तुमची रिॲक्शन काय झाली? तुम्हाला तुमची हायपर सेन्सिटिव्हिटी कशी झाली? तुम्ही अतिशय संवेदनशील कसे झाले? तुम्हाला लगेच शिंका आल्या, म्हणजे ही झाली तुमची अतिसंवेदनशीलता म्हणजे ॲलर्जी. तुम्हाला ॲलर्जी काय झाली? शिंका येण्याची ॲलर्जी झाली. मग आता जेव्हा ॲलर्जन शरीराच्या आतमध्ये येतो, जेव्हा ॲलर्जन जसं की डस्ट पार्टिकलसारखा ॲलर्जन तुमच्या नोजमध्ये येतो, तेव्हा तुम्हाला शिंका येतात. मग शिंका येणे म्हणजेच काय? ॲलर्जिक रिॲक्शन. मग जेव्हा ॲलर्जिक रिॲक्शन होत असतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये हा सबस्टन्स सिक्रेट होत असतो, त्याला आपण म्हणत असतो हिस्टामाइन. इट इज सिक्रेटेड इन ॲलर्जिक कंडिशन. मग मास्ट सेल दोन प्रकारचे सबस्टन्स सिक्रेट करते. एक आहे हिपॅरिन, दुसरा आहे हिस्टामाइन. मग आता ह्या झाल्या 4 प्रकारच्या पेशी कशामध्ये असलेल्या? ॲरिओलार टिश्यूमध्ये असलेल्या. त्यांच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितली. मग फायबर्स कोणते कोणते आहे बघा. एक आहे व्हाईट फायबर्स, दुसरे आहेत येलो फायबर. व्हाईट फायबर्स म्हणजेच कोलॅजन फायबर, येलो फायबर म्हणजेच इलॅस्टिन फायबर. बघा इथे लिहिलं मी, कोलॅजन फायबर्स आर व्हाईट फायबर, इलॅस्टिक फायबर्स आर येलो फायबर. आता याच्यातले इलास्टिक फायबर जे असतात, हे फायबर तुम्हाला पहा कसे दिसतील. दे आर ब्रांच. यांना फांद्या फुटलेल्या दिसतील. बघा, ही इथे ब्रांच दिसली, इथे एक ब्रांच दिसली, इथे एक ब्रांच दिसली. मग हे जे फायबर आहेत कोणते? इलॅस्टिक फायबर, हे सिंगली प्रेझेंट दिसतील. असे एकच असे दिसतील मधातच. ठीक आहे, सिंगल प्रेझेंट. ठीक आहे, एकटं राहणं त्यांना आवडते, असे एकटेच तुम्हाला बघायला भेटतील. त्याचबरोबर यांना अशा फांद्या दिसतील, एखादी 2 फांदी फुटलेली दिसेल, एखादी 2 ब्रांचेस तुम्हाला दिसेल. कोलॅजन फायबर बघा बरं, कोलॅजन फायबर एका बंडलमध्ये प्रेझेंट दिसतील. एखाद्या बंडलमध्ये, म्हणजे हे असं बंडल झालं, एक गुच्छ झाला, याच्यामध्ये असे हे फायबर प्रेझेंट दिसतील एकमेकांना पॅरलल. एकमेकांना पॅरलल असे फायबर प्रेझेंट दिसतील तुम्हाला. हे फायबर आहेत कोलॅजन फायबर, आणि यांच्यामध्ये ब्रांचेस नसणार, अशा यांना फांद्या फुटलेल्या दिसणार नाही. मग आता काय डिफरन्स आहे कोलॅजन आणि इलॅस्टिक फायबरमध्ये? कोलॅजन फायबर्स आर व्हाईट, इलॅस्टिक फायबर्स आर येलो. कोलॅजन फायबर्स आर प्रेझेंट इन अ बंडल, इलॅस्टिक फायबर्स आर प्रेझेंट सिंगली अँड दे आर ब्रांच. ठीक आहे, तर हा झाला डिफरन्स बिटवीन कोलॅजन फायबर अँड इलॅस्टिक फायबर. कोण सिक्रेट करते हे फायबर? हे सिक्रेट करतात फायब्रोब्लास्ट सेल. मग ॲरिओलार टिश्यूचं फंक्शन काय आहे? आता कोणताही कनेक्टिव्ह टिश्यू घ्या, कोणताही प्रकार घ्या, त्याचा पहिलं फंक्शन तर महत्त्वाचं हे आहे प्रोटेक्शन. सर्वात पहिलं महत्त्वाचं फंक्शन प्रोटेक्शन. प्रत्येक गोष्टीला काय देणे? आधार देणे, प्रोटेक्शन. प्रोटेक्शन याच्यामुळे देतो कारण याच्या आतमध्ये फायबर्स आहे, आणि फायबर्स जे असतात तंतूसारखे, हे मजबूती देण्याचं काम करत असतात. ठीक आहे, मग प्रत्येक कनेक्टिव्ह टिश्यूच्या आतमध्ये तुम्हाला फायबर्स बघायला भेटतील, आणि हे फायबर्स देत असतात स्ट्रेंथ, मजबूती देत असतात. मग पहिलं फंक्शन, इट गिव्ज स्ट्रेंथ अँड इट प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू दी अदर टिश्यू. बाकीच्या टिश्यूंना, बाकीच्या ऑर्गनला हे काय करतात?
प्रोटेक्शन देतात, संरक्षण देतात आणि स्ट्रेंथ देतात, मजबूती देतात. दुसरं फंक्शन सपोर्टिंग म्हणजे आधार देणे. जसं की स्किन आहे, त्या स्किनच्या खाली कनेक्टिव्ह टिश्यू आहे, मग स्किनला एक आधार दिला. ठीक आहे, याच्या खाली जर कनेक्टिव्ह टिश्यू नसता तर काय झालं असतं, या त्वचेच्या खाली जर कनेक्टिव्ह टिश्यू नसतं तर काय झालं असतं बघा, स्किन जेव्हा आपली घासल्या गेली असती तेव्हा एकदम लगेच इथं जखम झाली असती. कनेक्टिव्ह टिश्यू जर नसता तर स्किन जेव्हा आपलं घर्षण झालं असतं, जेव्हा आपण खाली पडलो असतो, आपल्याला खरचटलं असतं, तेव्हा लगेच आपल्याला जखम तयार झाली असती. मग जखम लवकर का तयार होत नाही, आपली स्किन थोडी मजबूत का आहे, कारण त्याच्या खाली आहे कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजे सपोर्ट देते. ठीक आहे, सपोर्ट देण्याचं काम सुद्धा त्याचं आहे. आता तिसरं काम बघा ॲरिओलार टिश्यूचं. इट हेल्प्स इन हिलिंग प्रोसेस. मग या फायबर्समुळे आणि या रक्तवाहिन्यांमुळे काय होते, लवकर हिलिंग होत असते. लवकर जी जखम असते ही लवकर जखम काय होते, भरून जाते. मग या फायबर्समुळे आणि रक्तवाहिन्यांमुळे काय फायदा झाला की जखम जर झाली तर ती जखम लवकर भरून येते. का भरून येते, कारण हे फायबर जे आहेत, हे फायबर काय करतात, या फायबरच्या आतमध्ये ज्या फुटलेल्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यातल्या RBC WBC याच्यावरून अडकतात आणि अडकल्यामुळे इथे रक्त गोठून जाते. त्याच्यामुळे हिलिंगमध्ये जखम भरण्यासाठी हा जो टिश्यू आहे ॲरिओलार टिश्यू हा मदत करतो आपल्याला. मग 3 फंक्शन याचे माहीत झाले आपल्याला. एक प्रोटेक्शन, दुसरं सपोर्ट, तिसरं हेल्प्स इन दी हिलिंग प्रोसेस. एक्झाम्पल कुठे बघायला भेटतो, ॲरिओलार टिश्यू. ॲरिओलार टिश्यू तुम्हाला बघायला भेटेल अंडर द स्किन, त्वचेच्या खाली तुम्हाला काय बघायला भेटतो, ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. त्याचबरोबर त्वचेच्या खाली ॲरिओलार टिश्यूच्या खाली मसलच्या खाली पुन्हा ॲरिओलार टिश्यू आणि त्याच्या खाली बोन्स. म्हणजे काय, त्वचा आणि मसल्स यांच्या मधातही ॲरिओलार टिश्यू, पुन्हा मसल आणि बोन यांच्या मधात सुद्धा ॲरिओलार टिश्यू. म्हणजे ॲरिओलार टिश्यू इज फाउंड बिलो दी स्किनच्या खाली, त्वचेच्या खाली. त्याचबरोबर स्नायू आणि हाडं यांच्या मधात सुद्धा तो बघायला भेटेल. बिटवीन मसल्स अँड बोन्स त्याच्या मधातही बघायला भेटेल. आणि हा तुम्हाला बघायला भेटेल कुठे, तर अराउंड दी ऑर्गन्स. ठीक आहे, एखादे जे अवयव आहेत जसे स्टमक, इंटेस्टाईन यांच्या आजूबाजूला सुद्धा हा टिश्यू तुम्हाला बघायला भेटेल. दॅट इज दी ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. मग आता हे झालं आपलं डिटेल अबाउट दी ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. In the next lecture, we are going to study about the next type, that is the adipose connective tissue.